तर त्यांची अजून एक साक्ष आहे. ते म्हणतात की आता ज्या घरामध्ये ते राहत होते ते घर रेंटवर आहे. बहीण म्हणते की अचानक आमचे घर मालक आम्हाला घरातून बाहेर काढण्यासाठी सारखी धमकी देत होते, आमचं सामानसुद्धा फेकून देत होते. बहीण म्हणते की खरंच फक्त हे केवळ परमेश्वराच्या कृपेने शक्य झालेलं आहे, कारण मी चर्चमध्ये येत आहे, मी प्रभू येशूवर विश्वास ठेवला आहे आणि मला इतके चांगले पास्टर मिळालेले आहे की जेणेकरून ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला वचन शिकवत आहे. आणि त्याच विश्वासाने मी वचनाद्वारे प्रार्थना केली की प्रभू माझ्या त्या घर मालकांच्या हृदयामध्ये तू कार्य कर, त्यांना माझ्या प्रती दयाळू बनव. आणि खरंच तसंच झालं. जे घर मालक इतके कडक त्यांच्याशी वागत होते, त्यांचं घरातून त्यांना काढवायची धमकी देत होते, त्यांचं सामानसुद्धा फेकून देत होतं, ते अगदी नम्र झाले आणि त्यांनी काहीसुद्धा तसं केलं नाही. त्याच घरामध्ये अगदी व्यवस्थित राहत आहे. त्यासाठी बहीण म्हणती सगळा गौरव प्रभू येशूला देतो. Look at this.